रोलिंग. आताच दादा जसं बोलला की जो त्यांनी कारभार दाखवला की राज्यसेवेचा की किती म्हणजे एक्झाम होते कधी, त्याचा रिझल्ट लागतो कधी, परत जॉईनिंग कधी होते, ह्या प्रोसेसमध्ये 1 ते 2 वर्ष जातात. मुलांचं वय वाढत चाललंय, सगळं होत चाललंय, घरून पण प्रेशर आहे. तर ह्यामध्ये आता एक बेस्ट एक्झाम्पल आहे की नेमकंच घडलेली गोष्ट आहे. 2022चा राज्यसेवेचा रिझल्ट लागला, फायनल रिझल्ट लागला. मॅटमध्ये केस सुरू होती आता ती, तर मॅटनं आता परत ती मॅटमधून हायकोर्टमध्ये केस गेली. आणि तुम्ही विचार करा की 2022ची राज्यसेवा झाली आहे, राज्यसेवेचा त्या रिझल्ट लागला आहे आणि 2022पासून त्या मुलांना आणखी जॉईनिंग नाही. म्हणजे तो अधिकारी झाला आहे मुलगा, त्याने एवढी मेहनत घेतली 3 ते 4 वर्ष, त्याला शेवटी तो क्षण जगण्याचा त्याचा टाईम आला आहे की जो तो अधिकारी झाला आहे तो क्षण जगण्याचा टाईम आला आहे, तो क्षण पण जगू शकत नाही आहे. कारण 2 वर्ष झालं त्या माणसाला जॉईनिंग नाही आहे की अगोदर आता मॅटमध्ये जाते, परत हायकोर्टमध्ये जाते, परत मग उद्या जर सुप्रीम कोर्टमध्ये गेले काय करायचं सांगा त्या मुलांना. किती एखाद्या ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणाऱ्या मुलासाठी किती डिप्रेशनची गोष्ट आहे ही. एकतर तुम्हाला एवढं टोमणे ऐकून गावाकडचे, एवढा सिलेबस कव्हर करून, या प्रोसेसमध्ये पूर्ण जाऊन, पूर्ण कंप्लीट करून परीक्षा पास करायची फ्री, परत मेन्स घ्यायची आणि नंतर पास करायचं, आणि त्यात तुम्ही जागा पण काढता 300-400, त्या जागेमधून पोस्ट मिळवायची, पोस्ट मिळून पण शेवटी फायनली तुमची जाते केस मॅटमधून जाते परत हायकोर्टमध्ये. म्हणजे पूर्ण आयुष्यभर त्याने हेच करायचं का की एकदा परीक्षा पास होऊन तुम्ही पोस्ट घेऊन पूर्ण आयुष्यभर त्या घेतलेल्या पोस्टसाठी पण लढत बसायचं का विद्यार्थ्यांनी आता. म्हणजे त्याने अभ्यासासाठी लढायचं, त्याने अभ्यासासाठी लढल्यावरती पास झाल्यावरती त्याने त्याचा जो हक्क आहे, जो त्याला ॲक्च्युली भेटायला पाहिजे एक पोस्ट मिळाल्यावरती, त्या हक्कासाठी पण त्यांनी लढायचं का. म्हणजे आयुष्यभर तुमचं म्हणताय का की आम्ही लढतच राहावं. म्हणजे आता हे होणार का की उद्या आता मॅट याच्यात गेली हायकोर्टमध्ये, मग तुमचं हे मत आहे का की त्या मुलांनी आता परत रस्त्यावर यायचं, म्हणजे जे पोस्ट होल्डर आहेत त्यांनी पण रस्त्यावर यायचं, तरच आम्ही तुम्हाला तुमचा हक्क देणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला वाटतं का की आम्ही रस्त्यावरच यायला पाहिजे, की प्रत्येक आम्हाला छोट्या गोष्टीसाठी आम्हाला रस्त्यावर यायचं. सगळ्यात मेन मुद्दा आणखी एक हा असा की हा आता राज्यसेवेचा शेवटचा MCQ पॅटर्न होणार आहे, बरोबर. तर शेवटचा आता 3 ते 4 वर्ष एखाद्याने इन्व्हेस्ट केलं असेल एखाद्या पेपरमध्ये, मग जर हा शेवटचा आहे तर प्रत्येकाचं एक काम आहे हे की ह्या एक्झामसाठी जेवढ्यात जास्त जागा निघतील जेवढा काढायला पाहिजे. तुम्ही 300 आणि 400 जागा काढताय त्याच्यासाठी, आणि त्या मुद्द्यावरती कोणी बोलत पण नाहीये, इग्नोर करताय तुम्ही. शेवटी आम्हाला काय करावं लागते, परत आंदोलनच करावं लागतं. पण हा पण एक चुकीचाच मुद्दा आहे ना. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही काय करणार की संघर्ष करा, लढा, आंदोलन करा. अभ्यास गेला सगळं खड्यात, सगळं गेलं खड्यात, रस्त्यावर उतरा, तरच तुम्हाला तुमचा आम्ही न्याय देऊ. ही काय पद्धत आहे तुम्ही सांगा.